सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा. जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. साहित्यरत्न डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जयंतीनिमित्त आटपाडी आणि नागपुरात विचारांचा जागर. आटपाडीत भव्य अभिवादन सभा, नागपुरात परिवर्तन विचार मंचतर्फे ऑनलाईन संवादाला मोठा प्रतिसाद. आटपाडी, नागपूर. थोर साहित्यिक, पुरोगामी विचारवंत आणि समाजप्रबोधनकार साहित्यरत्न डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जयंतीनिमित्त शनिवार 11 जुलै 2026 रोजी आटपाडी आणि नागपूर येथे विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्या स्मृतींना आणि साहित्यिक योगदानाला विनम्र अभिवादन करण्यात आले. आटपाडी येथील प्रत्यक्ष सभा आणि नागपूर येथील ऑनलाईन संवादाच्या माध्यमातून डॉक्टर खरात यांच्या सामाजिक व पुरोगामी विचारांचा जागर करण्यात आला. आटपाडीत मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभा संपन्न. आटपाडी विशेष प्रतिनिधी सागर व संतोष मोटे. साहित्यरत्न डॉक्टर शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी यांच्या वतीने शनिवार 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूत गिरणी येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र अण्णा देशमुख उपस्थित होते. डॉक्टर खरात यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानाचे सचिव व ज्येष्ठ साहित्यिक विलासराव खरात यांनी उपस्थितांचे स्वागत करून व आपले मनोगत व्यक्त करून केली. याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जीवन प्रवासावर आणि साहित्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाला डॉक्टर सयाजीराव मोकाशी, सागर मोटे, शरद मोटे, कुमार मोटे, नंदकुमार खरात, शशिकांत मोटे, मिरजचे पुस्तक विक्रेते विशाल कोठाळे, यशवंत मोटे सर, ऋषिकेश सावंत, अमोल सावंत, VN देशमुख सर, मंगलनाथ देशमुख, प्राध्यापक व ज्येष्ठ साहित्यिक सीताराम सावंत, शैलेश आयवळे, राहुल मोटे, सनी कदम, सुनील सावंत, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग, माजी सरपंच शिवाजीराव तात्या पाटील, ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख, सुरेश कानडे, सचिन वाघमारे, श्रेयश कदम, नालासो माळी, आनंदा आयवळे पंच, सर्जेराव पाटील, श्रीमंत पाटील, अंजना आयवळे, विठ्ठल लांडगे, आनंदा देशमुख, संतोष मोटे, सुभाषचंद्र बनसोडे, नेते आप्पा खरात यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सागर मोटे यांनी सर्वांचे आभार मानले. नागपूरच्या परिवर्तन विचार मंचतर्फे ऑनलाईन आदरांजली. नागपूर. आटपाडीतील कार्यक्रमानंतर रात्री 8:30 वाजता परिवर्तन विचार मंच नागपूर यांच्या वतीने डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जयंतीनिमित्त एका विशेष ऑनलाईन अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मान्य विलास गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयोजक रंगराज गोस्वामी यांच्या संयोजनाखाली ही सभा गुगल मीटच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात पार पडली. या ऑनलाईन विचारमंचावर अनेक नामवंत साहित्यिक व विचारवंतांनी सहभाग घेऊन डॉक्टर खरात यांच्या वाङ्मयीन चळवळीवर सखोल चर्चा केली. ऑनलाईन सभेतील प्रमुख सहभागी वक्ते म्हणून प्रीती तिरपुडे, मनीष वानखेडे, सकुशल यना पाटील, शिल्पा मकेश्वर, ज्योत्स्ना बनसोड, प्रकाश बावनगडे यांच्यासह या ऑनलाईन सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि बंधू भगिनी उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर शंकरराव खरात यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही समाजमनावर किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. आणि ही चळवळ हा नेता भारतीय बोलला. मला आता जास्त सांगण्यापेक्षा मी एकच सांगतो की आटपाडी तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही 2021-22 साली साहित्य संमेलन 2025 पासून ते 2005 पासून तुम्हाला सांगतो राजेंद्र अण्णा देशमुखांनी आम्हाला सातत्यानं सहकार्य केलेलं आहे, पाठिंबा दिलेला. आणि या भूमिकेमुळं आम्ही बाकीच्या गोष्टी न बघता की ज्या माणसामध्ये दातृत्व आहे, ममता आहे, माया आहे, प्रेम आहे आणि अस्पृश्यतेची झालं किंवा असमानतेची झालं न ठेवता वैचारिकरित्या हा आपल्या भागांचा माणूस आहे शंकरराव खरात. आणि त्यांना ऊर्जित अवस्था कशा पद्धतीने देता येईल हे अण्णांनी पाहिलं. आणि तिथून 2005 पासून ते आज तागाय 2026 आज तागाय ते आम्हाला कॉपरेटिव्ह करतात. आता मी या ठिकाणी एकच सांगतोय, अभिवादनाच्या कार्यक्रमाला 2027ला आपल्याला 2 दिवसीय साहित्य संमेलन शंकरराव खरातांचं घ्यायचं आहे.
आणि ते आटपाडीमध्येच घ्यायचं आणि घेत असताना मानदेशाची जी प्रतिकृती ह्या महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे होती त्या पद्धतीनं मानदेशाच्या उठाव होत नाही. ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. आणि हा जर उठाव करायचा असेल तर या मानदेशाला जे 5 साहित्यिक लागले भाऊराव सचोट, या 5 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे 5 साहित्यिकांची जन्मभूमी ही आहे भाऊरावांना धरून. तर या भूमीनं काय केलं आणि काय करायला पाहिजे, मग ते शेतकऱ्यासाठी असेल, दलितासाठी असेल, कामगारांसाठी असेल, महिलांसाठी असेल, ती व्यवस्था कशी पाहिजे, समाज व्यवस्था काय पाहिजे, हे त्या साहित्यामध्ये आपल्याला प्रतिबंध 2027च्या आधीच आहे. आणि काय ठराव जे आपण केले होते 2022चे, त्या ठरावाची महाराष्ट्र शासनानं दखल घेतलेली आहे. मी तुम्हाला हा सांगतो, त्यांचं सांस्कृतिक सचिवांचं आपल्याला पत्र आले की हे जे आम्ही ठराव 2022ला जे करून शासनाकडे सादर केले होते त्या ठरावाची दखल या शासनाने घेतली आणि त्या अनुषंगाने आपलं सातत्यपूर्ण काम करायचं. आता थोडंसं आर्थिक असते, थोडंसं काय असते, त्या गोष्टी सावरून धरून आपल्याला पुढे जायचं आहे. तुमचं सहकार्य, योग्य मार्गदर्शन आणि साथ राहू दे हीच आम्ही थोर साहित्यिक आदरणीय डॉक्टर शंकरराव खरात त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या अभिवादन सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव तात्या, बंडोपण दादा, सुरेश कानडे, त्याचबरोबर काळेबाग सर, हे आपल्याला इथं एकत्रित करणाऱ्या खरं म्हणजे तर 5 वर्षात आपण काय कमवलं तर हे विलास खरात, मोकाशी सर, सावंतसाहेब, VN सर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपल्या 1 नंबर सोसायटीचे चेअरमन, साहित्य संमेलन घ्यायचं म्हणलं सर त्याला खर्च फार मोठा आहे. एक वक्ता कोण आणायचा आणि त्याचबरोबर तिथं नवोदित सगळे जे साहित्यिक आहेत त्याला कवी असते, प्रत्येकाची अपेक्षा येणं जाणं तरी आपल्याला मिळावं. आणि दरवर्षी आपण 5-7 लाख रुपये जमा करणं आणि हे वाटणं आणि सगळ्यात वाटणं तरी समाधानाचा प्रश्न फार मोठा वेगळाच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हा खरा मी सारखं विलास खरातांच्या जवळ मी बोलत असते की कुठं आणि ह्याला काय आपण सिस्टीम लावली पाहिजे. म्हणजे हे साहित्य संमेलन तर झालं पाहिजे, नवीन नवीन नवोदित लेखक आले पाहिजेत, कवी आले पाहिजेत, कथाकार आले पाहिजेत, त्यातनं काहीतरी ऊर्जा कुणाला तरी मिळेल आणि नवीन नवीन लोक मुलं तयार होतील. त्या दृष्टीने खरं म्हणलं तर हा एक उपक्रम लहानसा छोटासा का असेना पण आपण करायचा आपण सगळेजण प्रयत्न करतो. आणि हे करत असताना आपल्याला ते जर वर्षी करावं का 3 वर्षातनं करावं का 5 वर्षातनं करावं मोठा MSCIT व GCC-TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदीजवळ, सूरत ज्वेलर्स, आटपाडी. संपर्क 94 238 31 340, 94 05 55 54 74. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा